आणि मग अचानक एका रात्री मी हा चोरटा ड्रायव्हिंग क्लास पकडला. काका प्लीज 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 तुम्ही श्रीरंगांना काहीच सांगू नका ना. जान्हवी, तू तुझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपवतेस? नाही नाही, मला सरप्राईज द्यायचंय हो त्यांना. जान्हवी, मी कसं खोटं बोलू त्याच्याशी? तो पुतण्या आहे माझा. पुतण्या काय, तो मुलगाच आहे माझा. आणि आई, तू सुद्धा या खोट्यात सामील झालीस? हा, काही खोटं नाहीये कांता. हे तिचं सरप्राईज आहे. तिला कुणाला सांगायचं नाहीये. मी कुणालाही खोटं सांगत नाही. तू मला विचारलंस म्हणून तुला सांगितलं. श्रीने विचारलं तर श्रीलाही सांगेन. कुणी विचारेपर्यंत मी मौन पाळणार आहे. काका प्लीज थोडे दिवस हे तुमच्यापर्यंतच ठेवा ना. ठीक आहे, काळजावर दगड ठेवून मी माझ्या पुतण्याशी खोटं वागीन. पण माझी एक अट आहे, तुला माझ्याकडूनही थोडंसं ट्रेनिंग घ्यावं लागेल. नको, तिनं चांगलं ड्रायव्हिंग शिकलं पाहिजे. अच्छा, मला आत्ताच माझ्या पुतण्याची खूप आठवण येते. त्याच्याशी बोललंच पाहिजे मला एकदा. नाही नको, मी शिकेन तुमच्याकडून सुद्धा. प्रॉमिस. असं करूया, माझं तिला शिकवून झाल्यानंतर मग 1-2 सेशन्स तू घे. ठीक आहे? ओके. आता मी 4थ्या गिअरवर आले. आईजींच्या सगळ्या सूचना मी खूप बारकाईने पाळत होते. अच्छा. म्हणजे चढावर गाडी न्यायची, हँडब्रेक ओढायचा आणि गाडी 1 इंच सुद्धा मागे जाऊ न देता फर्स्ट गिअर टाकायचा आणि गाडी पुढे न्यायची. मला ना हळूहळू ह्या सगळ्यातली गंमत कळायला लागली होती. आणि मग मी हळूहळू कुणाच्याही सूचनांशिवाय गाडी चालवायला लागले. पण आई आजी म्हणाल्या तशी आता मला प्रॅक्टिसची गरज होती. तू माझ्यामुळे गाडी शिकलीस हे तू मान्य करत नाहीयेस, पण सत्य तेच आहे. खरंय, आई आजींचा संयम आणि काकांची पॅशन या दोन्ही गोष्टी मी थोड्या थोड्या घेतल्या आणि फायनली मी गाडी चालवायला लागले. ज्या दिवशी श्रीला जान्हवीचे मेसेजेस मिळाले नाहीत, तुम्ही सगळे घाबरला, त्या दिवशी जान्हवीची ड्रायव्हिंगची टेस्ट होती. तिच्याबरोबर कुणीतरी जायला हवं म्हणून मी गेले होते. पण आई, तुम्ही तर विघ्नेश्वराला गेला होतात ना? हो,
ड्रायव्हिंग टेस्टच्या आधी आम्ही विघ्नेश्वरालाच गेलो होतो. मग RTO मध्ये खूप वेळ थांबायला लागला. जान्हवी ड्रायव्हिंग टेस्ट पास झाली असं कळलं तेव्हा खूप आनंदात होतो आम्ही. श्रीची काय रिॲक्शन असेल, तुम्ही सगळे काय म्हणाल, ह्याचाच विचार करत आम्ही घरी परत आलो. मी गाडी पार्क करेपर्यंत हे सगळं रामायण घडलं. अच्छा, म्हणून हे पेढे तिथून आलेत. माझ्या मते जान्हवीने हे सगळं सांगायला हवं होतं, पण ते तिचं सरप्राईज होतं. तुम्ही पेढ्यांबद्दल विचारलं तेव्हा सुद्धा मी गप्प बसले. मला आवडत नाही ते खोटंही नाही बोलले. तुम्ही हे पेढे विघ्नेश्वराचे आहेत का म्हणून विचारलं, त्यालाही मी नकार नाही दिला. अरे, हा कसला बॉक्स आहे? पेढे आईने आणलेत. मग काय? हो ना, कुठून आणले? आई विघ्नेश्वराला गेल्या होत्या ना, तिथून येताना आणलेत त्यांनी. पण तिथे नाही आहे दुकान. हा, अगं इकडचं RTO आहे ना, तिथे आहे दुकान. ओ गॉड, जान्हवी अगं केवढा चिडलो होतो मी आणि किती अनरिझनेबल वागलो. पण तुम्हाला माहितीच नव्हतं ना, त्यामुळे तुमचा राग खूप नॅचरल होता. जान्हवी अगं पण सांगायचंच ना मला. पण मग सरप्राईज काय राहिलं असतं? आय्यजी, तू पण बाकी कमाल केलीस. अरे कमाल कसली त्यात? अगं मी घाबरलो होतो किती. मला कळत होतं ते. नाही, पण तू जान्हवीला उत्तम ड्रायव्हिंग शिकवलंस. ती एक हुशार विद्यार्थिनी आहे. नाही आईजी, माझ्यापेक्षा तुम्हीच नेट लावलात. मी कसे आभार मानू तुमचे? नकोच माणूस, तू मला कम्प्युटर शिकवलास. न कंटाळता या वयातल्या बाईला एक नवीन तंत्र शिकवलंस. पेशंटली शिकवणं हे मी तुझ्याच कडून शिकले. ड्रायव्हिंग आणि कम्प्युटर अत्यंत गरजेच्या गोष्टी, आपल्याला इंडिपेंडन्स देणाऱ्या. आपण एकमेकांच्याकडून शिकलो, वयातलं अंतर न ठेवता. आईजी, तुमच्या वयात आम्ही तुमच्या निम्म काम करू शकलो ना, तरी भाग्यवान समजू आम्ही स्वतःला. तसं नाही ग, नव्या पिढीकडून आम्हाला सगळं शिकलंच पाहिजे, तरच आम्ही काळाबरोबर राहू. नाहीतर आम्ही म्हातारी माणसं काळा मागे पडून निरुपयोगी होऊन जाऊ. आय्यजी, असं काहीही होणार नाहीये. नाही होणार, तेच तर सांगतेय. आय्यजी थँक्स. जान्हवीला गाडी शिकवण्याचं धाडस मी तरी कधी केलं नसतं. म्हणूनच ते मला करावं लागलं. मला विसरताय तुम्ही, प्लीज. हे नाही, पण काका, ती तुझ्याकडून फार शिकली नसेल तरच बरं. बघितलं ना, माझी किंमतच नाही कुणाला. या पुरे रे कांता. जान्हवी, आय एम सॉरी. तुम्ही प्लीज मला असं लाजवू नका ना. खरं तर माझंच चुकलं. आय एम रिअली सॉरी. बरे, तुमचं हे माझं चुकलं संपलं असेल तर गाडी पुढे नेऊया का आता? या गोड प्रसंगी आता एकमेकांना पेढा भरवा. चला चला, देते. घ्या. भरवा भरवा.
एक मिनिट हा. नाव घेतल्याशिवाय ही प्रोसेस पूर्ण होतच नाही. ए हो, हा भाऊजी हे बरोबर आहे. अरे काहीतरी काय काका. नाही बरोबर आहे त्यांचं. नाव घ्या. होऊन जाऊ दे. जान्हवी तू आधी घे. अगं मावशी ए घे रे नाव, चल. कशा नाव कशाबद्दल. अरे असं वाह, मौका भी है, दस्तूर भी है. श्री हा? पटकन नाव घे, नाहीतर हा हिंदी बोलायला सुरुवात करेल. जान्हवी तू घे बरं पहिलं नाव, पटकन चल. मी हा पटकन. बाप रे, मस्त उखाणा येतात तुम्हाला दोघांना छान, माहितीये मला. पण ड्रायव्हिंग वर उखाणा. हा बरं घेते. आई आजी काका आणि अनेकांकडून मी ड्रायव्हिंगचे धडे घेत गेले. गाडी शिकण्याचं निमित्त झालं आणि मी पुन्हा एकदा श्रीरंगजी झाले. वा. श्री, आता तू. आता तू श्री. आपल्याच माणसांचे आभार मानायचे नसतात. आपलीच माणसं आपल्या चुकांवर पांघरूण घालतात. आपल्याच माणसांचे आभार मानायचे नसतात. आपलीच माणसं आपल्या चुकांवर पांघरूण घालतात. खाच खळगे, चढ उतार हे तर संसारात येतात. पण कुठलाही रस्ता पार करेन मी जर जान्हवीचा हात आयुष्यभर असेल हातात. वा. काय ग, कुणाची वाट पाहतीयस? आई आजी अहो श्रीरंगांचा फोन आला होता. आपण दरवर्षी लहान मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पॉन्सर करतो म्हणे. माहितीये, 5-6 वर्ष झाली त्याला. श्रीरंग सांगत होते ते दरवर्षी अटेंड करतात ना. लहान मुलांना विज्ञानाकडे वळवण्यासाठी आणि पर्यावरणाबाबत जागरूक करण्यासाठी जातीने प्रयत्न करतात. मला कल्पना आहे. यावर्षी कामामुळे त्यांना जाताच आलेलं नाहीये. मिस झालं ना. त्यांना त्याची फार हळहळ लागली आहे. आईची अहो यावर्षी म्हणे पंढरपूरच्या एका चुणचुणीत मुलाला मिळालंय ना हे छोट्या शास्त्रज्ञाचं बक्षीस. पंढरपूरच्या मुलाला? अहो आणि एवढंच नाही, त्याने त्याच्या बक्षिसाची सगळी रोख रक्कम त्याच्या गावातल्या अॅनिमल अँब्युलन्स साठी डोनेट केली आहे म्हणे. अरे वा. हो, आणि तो खूप छान कीर्तन सुद्धा करतो. विज्ञान आणि कीर्तन त्याच्या ह्या कॉम्बिनेशनने श्रीरंग तर अगदी भारावून गेलेत. त्यामुळे त्यांनी ऑर्गनायझर्सना रिक्वेस्ट करून त्या मुलाला आज घरी बोलावून घेतलंय आपल्या. आजकाल सगळी लहान मुलं मोबाईल फोन आणि व्हिडिओ गेम्स यांनी ऍडिक्ट झालेले दिसतात. त्यात हा शाळकरी मुलगा विज्ञानाचं मानाचं बक्षीस मिळवतो आणि त्यालाही अध्यात्माची जोड. ग्रेट कॉम्बिनेशन. सिरियसली. श्रीरंग दादा आहे का? अरे या ना बाळानं, या. आईची हीच ती मुलं वाटतं. हो नमस्कार करतो. हो, सुखी राहा. मी पण करतो. अरे राहू दे. बसा ना, बसा. जान्हवी पाणी आण. हो. नाही नको आई आजी, थँक्यू. तुला कसं कळलं मला आई आजी म्हणतात? मगाशी या म्हणाल्या ना. ओ. बरं मला सांगा, तुमच्या दोघांपैकी बालशास्त्रज्ञाचं बक्षीस कोणाला मिळालंय? या बेदाण्याला.
ए गण्या, शिव्या नकोयत. आता बेदाणा म्हणजे काय शिवे आहे का? तो बेदाणा नसतो का खायचा? हो की नाही माझी आजी? श्रीरंग दादा कुठे? ते येतील. बरं तुम्ही काय घेणार आहात? सल्ले. म्हणजे श्रीरंग दादा मोठा बिझनेसमॅन आहे ना, तसा माझा पण बिझनेस आहे पंढरपुरात बांगड्यांचा. त्याच्याकडून सल्ले घेण्यासाठी आलोय मी. तुझा बांगड्यांचा बिझनेस आहे? ओ हे काय, मी घेऊन पण आलोय. ओ, घ्या ना ते बांगड्या प्लीज. अरे मी फारशा घालत नाही रे बांगड्या. ताई घालून तर बघा, मिस्टर खुश होतील. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. घ्या ना ताई प्लीज. बरं बघते. काय रे, अभ्यास वगैरे सोडून बांगड्या का विकतोयस तू? आईला मदत करण्यासाठी. म्हणजे काय नाही, असंच. शाळेत जातोस का? जातोस म्हणजे एक नंबरला असतं सुकडीच. ए पावट्या बोल की. ए तू शिव्या नाही द्यायच्यास हा? अहो ताई, पावट्या इकडे शिवी नाही. ही भाजी नसती का पावट्याची? पण तुझा स्वर शिवीचा होता. हा, पौष्टिक शिव्या देतो तू. पौष्टिक शिव्या काय रे? बरं मला सांग, ह्या कशा आहेत? मी ह्या घेते. या पण घ्या ना ताई, भारी दिसतील एकदम. हे पैसे तुम्ही आईला देणार? नाही, आमच्या गावात अॅनिमल अँब्युलन्स साठी एक संस्था डोनेशन जमा करते, त्यांना देणार आहे आम्ही. हे काय, पावती बुक पण आणलंय. ए तुम्ही दोघं एकाच वर्गात आहात का रे? हो, या वर्षापासून. म्हणजे म्हणजे गेल्या वर्षी मी याच्या मागच्या वर्गात होतो. म्हणजे 5वीचा अभ्यास याला खूप आवडतो, म्हणून गेली 2 वर्ष 5वीचाच अभ्यास करतोय. ए न्याने लगा, अरे इज्जत ठेव ना आपली. गण्या, गाडगे बाबा काय सांगतेत, खरं बोलावं, खोटं बोलू नये. म्हणजे जे काय बोललो ते लक्षात ठेवण्याची गरज नसती. ए शिंकीच्या बापाला. ए तू शिव्या नको देऊस रे प्लीज. आता बापाला काही शिवी नाही. तो बाप नसतो का, वडील, पिताजी. ते माहितीये मला, पण तू ते काय शिंकीच्या का काय ते म्हणालास? आओ शिंकीच्या आई काही शिवी नाही नसतं का. वाल्यावर चलोणी खाल्लं कोणी, ते वाला शिंक. हा, नावं काय आहेत तुमची? हा ज्ञाना निम्मी गण्या. ह्याचा बांगड्यांचा बिझनेस आहे आणि माझं बिडी काढायचं. ज्ञाना, वडिलांचा बिझनेस आहे का रे बांगड्यांचा? नाही, मग काय करतात बाबा? ते नाही येत आता. म्हणजे वारले ते. ओ, आय एम सॉरी. नाही नाही, असू दे आई आजी, माझे बाबाच म्हणायचे. एनर्जी, आत्मा वगैरे मंडळी कधीच नष्ट होत नाही. ह्यातून त्यात नि त्यातून ह्यात. बरं मला सांग, ह्या सगळ्या बांगड्या मी घेतल्या तर किती पैसे होतील? 652 रुपये. बाप रे, तू काय पाठ करून ठेवलंयस? मग गणितात 100 पैकी 100 मार्क घेतो. चिंचू कसा आला? ए चिंचुक्या ही शिवी नसली तरी साला ही शिवी आहे. अहो साला ही काही शिवी नाही. साला म्हणजे मेवणा नाही का. हा, पण तू शिवी सारखं म्हणतोस सगळं. ते माझ्या घराच्या शेजारी देशी दारूचं दुकान आहे ना, सरकार मान्य. त्यामुळं म्हणून नुसतं तोंड जरी उघडलं ना तरी लोकांना वाटतं मी शिवी देतो म्हणून. बरं बरं, ए मला या सगळ्या बांगड्या दे. या सगळ्या बांगड्या तुम्ही घालणार का? नाही, सगळ्या होणार नाहीत तुम्हाला. काही काही मोठ्या आहेत, काही काही छोट्या आहेत त्याच्यातल्या. नाही, थोड्याशा मी घालणार. माझी एक मैत्रीण आहे, तिला थोडा देणार. माझी आई आहे, माझ्या 6 सासवा आहेत. 6 सासू आहेत? हो. म्हणजे तुमची 6 लग्न झाली आहेत? मला एकाच लग्नात 6 सासवा मिळाल्यात. सॉरी बर का ताई, राग नाही ना आला तुम्हाला? छे छे, नाही रे. मग 6 सासरे पण आहेत?
नाही ते म्हणजे जरा आय मीन रिलेटिव्हिटी संत आइन्स्टाईन म्हणूनच गेलेत. सगळेच रिलेटिव्ह एकमेकांचे. संत आइन्स्टाईन. मग त्याचा बाप शास्त्रज्ञ होता ना. तू आधी बाप म्हणणं थांबव बघू. बर ह्याचे पिताश्री शास्त्रज्ञ होते. ए सांग की ज्ञान्या. आता ज्ञान्या म्हणजे ही काय शिवी नाही, त्याचं नाव आहे. हो, माझे बाबा शास्त्रज्ञ होते आणि ते कीर्तनही करायचे. हा सुद्धा करतो. ज्ञानेश तू इम्प्रेस केलंयस हा मला. तुम्ही पण इम्प्रेस केलंय मला सगळ्या बांगड्या घेऊन. ही घ्या पावती. बरं तुझ्या घरी कोण कोण असतं? आई, आजी, बहीण आणि एलिझाबेथ. एलिझाबेथ? तिच्यासाठी एकादशी धरलीये, एलिझाबेथ एकादशी. म्हणजे? श्रीरंग दादा येईल ना लवकर? हो येईल. बरं तोपर्यंत तुम्ही काही घेता? खरंच काही नको. श्रीरंग दादा आला की मी आणि तो मॅन टू मॅन बिझनेसची बोलणी करू, मग आम्ही जाऊ. तू कीर्तन छान करतोस म्हणे. श्रीरंग दादा आल्यावर करू आई आजी प्लीज. ठीक आहे. जानवी बघ श्री कुठपर्यंत पोहोचलाय. हो